जे लोक जय गुजरात बोलतात ते काय बोलणार? शिंदे आता ढोकळा फाफडा जिलेबी खातायत, संजय राऊत यांची टीका. तर शिंदेंची दाढी ही शाहिस्तेखानाची दाढी आहे, राऊतांचा टोला. विजयी मेळाव्याच्या ठिकाणी रुदालीचं भाषण सुरू होतं. फडणवीसांची खोचक टीका. तर शिंदे आणि फडणवीसांनी राज्यामध्ये रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा, राऊतांचा पलटवार. विजयी मेळाव्याच्या नंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं टीकास्त्र. हे सत्तेसाठी मग हे काय? भाजप नेत्यांचा फोटो शेअर करत निशाणा. भाजपचे नेते गणेश हाके यांनी स्वतःलाच नांगराला जुंपल्याचा प्रकार. त्यामुळे भाजपचे नेते गणेश हाके यांच्याकडून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे का, असाही सवाल आहे. पुढची बातमी अलिबागमधल्या आगीमध्ये जळालेले पीएनपी नाट्यगृह हे पुन्हा एकदा 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणार आहे. उद्या शरद पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाचं नूतनीकरण केलं जाईल. सांगलीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. ख्रिश्चन समाजाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बदनामीचा बहुजन समाजाकडून निषेध. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात. भाविकांनी पंढरपूर फुलून गेलंय. गर्दीमध्ये मुखदर्शन घेणारे, नामदेव पायरीचं दर्शन घेणारे आणि तब्बल 25 तासांपेक्षा जास्त वेळ रांगेमध्ये थांबलेले सुद्धा भाविक आहेत. आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. विठ्ठलाला दर्शनाच्या आधी चंद्रभागेच्या वाळवंटावरती स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. त्यामुळे चंद्रभागेचा तीर गर्दीनं फुलून गेला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्यात आली. नाशिकचे उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. मूळचे नाशिक जिल्ह्यामधल्या जातेगावचे असलेल्या कैलास उगले आणि कल्पना उगले यांनी विठ्ठलाच्या महापूजेचा सन्मान. मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला पंढरपूरमधल्या गर्दीच्या नियोजनाचा आढावा. यंदा पंढरीमध्ये गर्दीचे सगळे रेकॉर्ड्सही तुटतील. 25 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरीमध्ये येतील. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांचा दावा. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शहाडच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आरती करून दर्शन घेतलंय. ज्ञानदिंडीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शिंदेंनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून साखळीमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन महाभिषेक. देश आणि गोव्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, प्रमोद सावंत यांचं देवाला साकडं. हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ मंदिरामधील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक. सपत्नीक बांगर यांच्याकडून विठ्ठलाची महापूजा. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून संगमनेरमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये सहकुटुंब आरती. राज्यामध्ये सुख समृद्धी बंधुभाव नांदू दे, विठ्ठलाला साकडं. नाशिकच्या येवल्यामधल्या कोटम गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पंकज भुजबळ यांच्या हस्ते महापूजा. महापूजेच्या वेळेला विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जवळच्या छोटा पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या गावामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली. पंढरपूरला जाता येत नसलेले छोट्या पंढरपुरामध्ये येऊन दर्शन घेतात. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बीडमधल्या नारायणगडावरती नगद नारायणाची महापूजा. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंचक्रोशीमधल्या भाविकांची मोठी गर्दी. सरकारला सुबुद्धी यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा, असं साकडं. नवी मुंबईमधील रांगोळी कलाकार मिताली सुर्वे यांनी आषाढीच्या सोहळ्याचं रांगोळीच्या माध्यमातून चित्र रेखाटलंय. रांगोळी 10 बाय 5 फुटांची असून यामध्ये चिमुकले वारकरी सुद्धा बघायला मिळतात. रोटरी क्लब ऑफ पालघर. नवी मुंबईमधली बातमी बघूयात. नवी मुंबईमधल्या रांगोळी कलाकार मिताली सुर्वे यांनी आषाढीच्या सोहळ्याचं रांगोळीच्या माध्यमातून चित्र रेखाटलेलं आहे. ही रांगोळी 10 बाय 5 फुटांची आहे. यामध्ये चिमुकले वारकरी सुद्धा त्यांनी रेखाटले आहेत.